निवडणुका कोणत्या थराला जाऊन पोहोचतात याचं आणखीन एक उदाहरण समोर आले सोलापूरमधून। सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार समोर आलाय। मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार तसंच जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार घडलाय। या प्रकारात 2 चपातींवर चौरे यांच्या प्रचाराचे पॅम्पलेट ठेवले होते आणि त्यावर हळद कुंकू टाकलं होतं। तसंच लिंबावर सुई आणि टाचण्या लावण्यात आल्या होत्या। माझ्या घराबाहेर हा प्रकार केल्याचा मला आनंद आहे, कारण सामान्य जनतेनं विरोधकांना जादू टोण्यापर्यंत आणलं आहे, असं चरणराज चौरे म्हणालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा दावा त्यांनी केलाय। इथं जी लिंबा टाकली आहेत त्यांचा सरबत करून पिण्याची ताकद आमच्यात आहे असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान सकाळी ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चौरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मी जिल्हा परिषदचा उमेदवार चरणराज चौरे, माझ्या घराच्या बाहेर गेटला या ठिकाणी जादूटोणा करण्यात आला आहे। खरं तर मला आनंद होत आहे की या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने यांना दावून दिलं की यांना जादूटोण्यापर्यंत पाठवलं। खरं तर अशा गोष्टीनं काही फरक पडणार नाही, कारण का तर ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे। खरं तर या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा झाली आणि त्या सभेनंतर दावून दिलं या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेनं की या ठिकाणी आम्ही चरणराज चौरे यांच्या पाठीचे आहे, त्यामुळं यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। अशा पद्धतीचा जादूटोणा करून आणि काही करून काही उपयोग होत नसतो। हा जादूटोणा म्हणजे या ठिकाणी लिंबू सुया त्या ठिकाणी पोटुलावर सुया खावलेल्या आहेत। काय त्यामध्ये काय टाकलं काय आता ते पूर्णपणे बघितलं नाही, परंतु त्या ठिकाणी एक विशेष आहे की त्या लिंबाचा सरबत करून पिण्याची ताकद या माझ्या मायबाप जनतेमध्ये आहे आणि मी त्या लिंबाचा सरबत करून पिण्या एवढी ताकद या ठिकाणी माझ्यामध्ये देखील आहे। परंतु अशा पद्धतीनं काहीतरी षडयंत्र, अशा पद्धतीनं काहीतरी चुकीचा गैरप्रकार करून तुमचं कुठलीही डाळ शिजणार नाही। ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे।